तर या ऊस पिकासाठी जे आपण ऊस पीक इकडे बघतोय, तर या ऊस पिकासाठी तर केरन टेक्नॉलॉजी वापरलेली आहे आणि ती टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर या ऊस पिकाला जो काही रिझल्ट आला तो आज शूटिंग करण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत। तुम्ही या ऊस पिकाला टेक्नॉलॉजी वापरली केरन टेक्नॉलॉजी, तर तुम्हाला काय काय बदल जाणवले या पिकामध्ये, जरा आम्हाला शेतकरी बंधूंना आमच्या सांगा। नेहमीपेक्षा चांगला रिझल्ट आहे। किती अळवणी आणि किती फवारणी घेतलेला? 2 अळवणी आणि 3 फवारणी। 2 अळवणी आणि 3 फवारणीला घेतलेल्या आहेत। हा, 2 अळवणीमध्ये आणि 3 फवारणीमध्ये तुम्हाला काय काय बदल जाणवला या पिकामध्ये? ह्याच्यात मुळात म्हणजे मातीचा प्रकार चांगला होतो, कर्व चांगला वाढतो आणि माती भुसभुशीत होते, त्यामुळे पिकं वाढायला मदत होते, फुटवे चांगले येतात आणि पेराची संख्या पण वाढायला लागते। पेरांची संख्या वगैरे वाढलेली आहे, तर आपण बघूया प्रत्यक्षात पेरांची संख्या किती वाढलेली आहे आणि जाडी कशी झाली ऊस पिकाची आपण प्रत्यक्षात बघणार आहोत। तर त्यापूर्वी तुम्ही सगळेजण हे ऊस पीक बघायला आलेले शेतकरी आहात, बरोबर ना? हो बरोबर। हा, तुम्हाला हे ऊस पीक बघून काय वाटतं की उत्पादन चांगलं निघेल का, किंवा काय तुमचं मत काय याबद्दल बोला? आमचे मत आहे क्विंटल 2 टन पडणार। 2 टन पडेल असं तुम्हाला वाटते? अच्छा सर, तुम्हाला काय वाटतं? काय रिझल्ट चांगला आहे सर, तुम्ही बोला। चांगला आहे रिझल्ट चांगला आहे। रिझल्ट उंची आहे चांगली आहे, जरा जाडीला आहे। पण आता पेऱ्यांची संख्या मोजून बघणार आहोत। 1 2 3 4 19 20 21 22 22 पेऱ्यांवरती हा ऊस गेलेला आहे, तर एकदम खतरनाक जाडी इथं आपल्याला बघायला मिळते। ठीक आहे, इथं अशी ही जाडी सुद्धा मस्त झालेली आहे। हातात बसत नाही असं इतकी जबरदस्त जाडी ही आपल्याला इथं बघायला मिळते। शिवाय पेरांची साईज वित्तीपेक्षा लांब आहे, मधल्या। तर या पेऱ्याची साईज सुद्धा बघायला मिळते, सगळी पेरा अशी लांब सडक पडलेली दिसत आहेत। आता जमिनीतली तर माती एकदम चायपत्ती सारखी भुसभुशीत माती एकदम बघायला मिळते आपल्याला। तर इतका जबरदस्त बदल झाल्याशिवाय ह्या पांढऱ्या मुळ्या सुद्धा आपल्याला इथं बाहेरच आलेल्या ह्या बघायला मिळत आहेत। व्हरायटी कुठली आहे सर? 86-032 आहे आणि किती महिन्यांचा ऊस आहे? 10.5 महिने झाले। तर केरन टेक्नॉलॉजी तुम्ही वापरून समाधानी आहात? सल्ला द्याल? केरन टेक्नॉलॉजीचा चांगला उपयोग होतो आणि ऑर्गॅनिक मुळे जमिनीची परत चांगली होते आणि ऊसाचं उत्पादन वाढतं, हे आम्ही सांगू शकतो। ठीक, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल केरन परिवार आपला आभारी आहे। धन्यवाद। त्यात नाही लागणार आपली